नारळी भात तर हा असा मस्त दिसणारा, भरपूर काजू, बेदाणे, वेलची, जायफळचा स्वाद असलेला टेस्टी नारळी भाताची रेसिपी आज आपण बघणार आहोत. आणि माझी झटपट कुकरची रेसिपी आहे. तर आपण चालू करूया रेसिपी. तर आपण कुकर गरम करून त्याच्यात थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि तूप गरम झालं का आपले काजू आणि बेदाणे तळून घ्यायचे. काजू जरा लालसर तांबूस झाले का मग बेदाणे घालायचे. जास्त वेळ बेदाणे तुपात ठेवायचे नाहीत कारण ते खूप फुलतात. मग काजू आणि बेदाणे काढून घ्यायचे तळलेले एका बोलमध्ये आणि वेगळे ठेवायचे, म्हणजे आपण नंतर आपल्या भातात ते टाकू शकतो. ते झालं का मग या गरम तुपात आपण टाकायचं 2-3 लवंगाचे तुकडे, एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि मी हिरवी वेलची एक सोलून त्याचे दाणे पण टाकलेत, म्हणजे थोडा एक्स्ट्रा स्वाद येतो भाताला. आणि मग त्याच्यावर टाकायचा आपला भात. आता मी माझ्या घरी असलेला तुकडा बासमतीच रेग्युलर वापरला आहे, जो माझ्या रोजच्या वापरातला आहे. तो स्वच्छ धुवून 20 मिनटं भिजत घातला आणि नंतर या जाळीवर छान मी उपसला, त्याचं पाणी पूर्णपणे जाऊन दिलं. असं केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण जेव्हा तुपावर परततो तेव्हा त्याचे दाणे सेपरेट होतात आणि आपला भात छान मोकळा होतो. आता त्याच्यावर टाकायचं आपण 3 टेबलस्पून ताजं खवलेलं खोबरं. जरी आपण नारळाच्या रसात हे शिजवणार असलो तरी हे एक्स्ट्रा खोबऱ्यानीच भाताला स्वाद खूप छान येतो. हे चांगलं थोडंसं परतून घेतलं तांदळाबरोबर का मग आपण टाकायचा नारळाचा रस. तर आता मी 1 वाटी तांदूळ घेतले आहेत, तर त्याच वाटीने मापून मी 1 वाटी घट्ट नारळाचं दूध आणि त्याच्यात 1 वाटी पाणी मिक्स केलं आणि आता ते मी या भात शिजवायला वापरत आहे. हे छान सगळं मिक्स केलं का मग आपण त्याच्यात टाकायची थोडी जायफळाची पूड, थोडी वेलचीची पूड आणि थोडं केशराचं दूध. आता मी 2 टेबलस्पून दुधामध्ये, कोमट दुधामध्ये थोडीशी भरपूर केशर टाकलं आहे आणि ते ह्याच्यात टाकलं आहे. ह्याच्यामुळे आपल्या भाताला छान केशराचा स्वाद आणि सुगंध येतो. मग आपण टाकायचा गूळ. आता गूळ मी 1 वाटी घेतला आहे कारण 1 वाटी तांदूळ आहे. तर गूळ नेहमी लाईट कलरचा घ्यावा, म्हणजे आपल्या भाताला छान रंग येतो. डार्क गूळ घेतला तर आपला भात डार्क कलरचा होतो. तर आता तुम्ही बघाल या केशरामुळे आणि लाईट गुळामुळे आपला भात किती सुंदर, छान असा लाईट येल्लो, खूप सुंदर दिसतो. आता हे मिक्स झाला का एक जरा मिठाची कणी टाकायची चवीला आणि मग आपले तळलेले काजू आणि बेदाणे टाकायचे आणि मग ह्याला चांगली उकळी आली का मगच कुकरचं झाकण आपण बंद करायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्या काढायच्या. आता ते तुमचा कुकरचा तुम्हाला अंदाज असेलच. माझ्या कुकरमध्ये 2 शिट्यांमध्ये भात व्यवस्थित हा शिजणार. तर कुकर चांगला व्यवस्थित थंड होऊन द्यायचा आणि मग तो तुम्ही उघडल्यावर बघितला की आपला भात छान शिजला आहे, दाणे पण छान फुलले आहेत. तर एकदम पटकन कालथा घालून ना तो हलवायचा नाही, कारण नाही तर मग ते ना दाणे मोडतात. तर थोडासा 5 मिनटं भात उघडा ठेवून थोडासा थंड होऊन द्यायचा आणि मग हलक्या फोर्कनी थोडासा तो भात सेपरेट करायचा. मी बघाल आपल्या भाताला काही सुंदर रंग आला आहे. तर आता आपण छान आपल्या एका प्लेटमध्ये मूठ पाडून घेऊया या नारळी भाताची. आणि आता मूठ पाडल्यावर तुम्ही बघताय की आपला भात किती सुंदर दिसतोय. तर ही अशी सुंदर दिसणारा टेस्टी भाताची, माझी नारळी भाताची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही पण असा भात बनवा आणि मला सांगा तुमचा भात कसा झाला तो कमेंट्समध्ये आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच.